स्टार्ट. जसं आजकाल EV व्हेकलचा हां, आजकाल EV व्हेकल तिथून पुढं असा एवढा आवाज आला पाहिजे. आजकाल जसा EV व्हेकलचा क्रेज आला आहे, त्यामुळं EV चार्जिंगसाठी आम्ही एक प्रोटोटाईप रेडी केलं आहे. त्यामध्ये आम्ही सोलार पॅनल यूज केला आहे, 12 वोल्ट 30 वॅटचा सोलार पॅनल यूज केला आहे. एक चार्ज कंट्रोलर यूज केला आहे, जे की 10 एम्पियरपर्यंत सपोर्ट करतो 12 वोल्टला. आणि बॅटरी यूज केली आहे, जे की आहे 12 वोल्ट 5 एम्पियरला आहे. आणि एक पॉवर बँक यूज केला आहे, जसं प्रोटोटाईप यूज केला आहे, जे EV बॅटरी रिप्रेझेंट करतो इथं. जेव्हा पीक आवर्स असतात तेव्हा सोलार पॅनलनी आपला बॅटरी चार्ज होणार. बॅटरीचा चार्जिंग पिरियड असेल 2 आवरचा बॅटरीचा चार्जिंग पिरियड आहे. आणि तिथनं मग बॅटरी जेव्हा फुल चार्ज होईल तेव्हा आपण लोड लावू शकतो, आपला EV चार्ज करू शकतो. इथं आम्ही 12 वोल्टचा एक लोड पण लावला आहे. जर आपल्याला EV चार्ज करायचं नसेल त्या टायमिंगला, म्हणजे दुसरे कंपोनंट असतील बल्ब किंवा LED, तर ते आपण डायरेक्ट चार्ज कंट्रोलरवरनं रन करू शकतो. जेव्हा आपल्याला व्हेकल किंवा काही चार्ज करायचं असेल तेव्हा आपण त्याला लावून ते चार्ज करू शकतो. 4 मिनिटाचा टायमिंग सांगितलं, 1 मिनिट 32 सेकंड झालेत फक्त. बरं, ठीक आहे. प्रोजेक्टच तेवढा आहे. काय केलं तुम्ही ॲक्च्युअल प्रोजेक्टमध्ये? सर, हा ॲक्च्युली प्रोटोटाईप आहे. जर आपल्याला सोलर पॅनल इनबिल्ड करायचं असेल कॉलेजमध्ये तर त्याचा प्रोटोटाईप बनवला आपण. जर आता सोलर पॅनल एवढा मोठा पाहिजे तर मिनिमम 100-200 वॉटचा सोलर पॅनल लागेल आपल्याला इनबिल्ड कॉलेजमध्ये करायचं असेल. किती वॅटचा लागेल? 200 वॅटपर्यंत. बरं, 550 वॅटची. आता किती वॅटचा आहे हा? हा 30 वॅटचा आहे. 30 वॅटचा आहे. आउटपुट करंट किती त्याचं? आउटपुट करंट सर 2 एम्पियरपर्यंत मॅक्सिमम 2 एम्पियरपर्यंत. तुम्ही बॅटरीला डायरेक्टली कनेक्टेड केले का? नाही सर, चार्ज कंट्रोलर लावले. सर, जर तुम्ही डायरेक्ट बॅटरीला कनेक्ट केलं तर बॅटरी जेव्हा फुल चार्ज होईल तेव्हा ती रिपल्सिव्ह करंट परत टाकेल ना बाहेर. ते चार्ज कंट्रोलर फक्त हे इथनं सप्लाय घेऊन बॅटरीला देणार आणि बॅटरीचा सप्लाय आपण जी पॉवर बँक घेतली त्याला देण्यासाठी ठेवणार. आता आपल्या कॉलेजमध्ये EV गाड्यांचं नंबर वाढत चाललं, सो त्यामुळे आपली कॉलेजची इलेक्ट्रिसिटी बिल जास्त वाढतं ना, त्यामुळे ते की ग्रीन एनर्जीला सपोर्ट करेल त्यासाठी आपली सोलर पॅनल बेस्ट ठेवलं. आपण आपण विंड पॉवर पण ठेवला असतो, पण विंड पॉवर कॉन्स्टंट नसते आणि त्यात एनर्जी जास्त असेल, सो आपण सोलर पॅनल जातो.